मुंबई कुणाची? मुंबईत आवाज कुणाचा? काय आहेत मुंबईतली राजकीय समीकरणं? मुंबईमध्ये मराठी मतदारांसोबतच गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचा टक्का महत्त्वाचा मानला जातोय. ऐन निवडणुकीत घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. बहुसंख्य गुजराती असलेल्या सोसायटीत जाण्यास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मनाई करण्यात आली. त्यावरून वाद उफाळून आला होता. तर शुक्रवारीही मुलुंडमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे मराठी गुजराती वाद घाटकोपरमध्ये उफाळला असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंनी मात्र महायुतीला अर्थातच भाजपला आपला पाठिंबा दिलाय. राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईमध्ये मोठी ताकद आहे. राज यांनी दिलेला पाठिंबा हा महायुतीसाठी जमेची बाजू आहे. 2019 मध्ये मनसेनं लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र 2014 मध्ये मनसेच्या उमेदवारांनी लक्षणीय मतं घेतली होती. मुंबईमध्ये मनसेची किती ताकद आहे आणि 2014ला मनसेच्या 3 उमेदवारांनी किती मतं घेतली त्यावर एक नजर टाकूया. दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर यांनी 84,773 मतं घेतली. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये महेश मांजरेकर यांनी 66,088 मतं घेतली. तर मुंबई दक्षिण मध्य मध्ये आदित्य शिरोडकर यांनी 73,096 मतं घेतली. दरम्यान मुंबईमध्ये मुस्लिम मतांचा कौलही तितकाच महत्त्वाचा मानला जातोय. मतदारसंघनिहाय मुस्लिम मतांची काय टक्केवारी आहे त्यावर एक नजर टाकूया. मुंबई दक्षिण मध्ये 3,44,926 मतं आहेत, 21.10%. मुंबई दक्षिण मध्य मध्ये 2,92,933 मतं आहेत, 19.70%. मुंबई उत्तर मध्ये 1,49,854 मतं आहेत, 9%. मुंबई उत्तर पश्चिम मध्ये 3,24,432 मतं आहेत, 18.8%. मुंबई उत्तर पूर्व मध्ये 2,59,026 मतं आहेत, 16.20%. तर मुंबई उत्तर मध्य मध्ये 4,17,426 मतं आहेत, 24.60%. मुंबईमधील मुस्लिम मतदारांची टक्केवारी पाहता मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला मिळणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना फुटीनंतर राज्यासह मुंबईतील बदललेली राजकीय समीकरणं, मराठी, गुजराती, मुस्लिम मतदारांचा कल आणि मनसे फॅक्टर असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मुंबईच्या 6ही जागांवर अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये कुणाचा आवाज घुमणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.